चौरसाची परिमिती दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी बघा चौरस असतो काय, ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण चौरस म्हणत असतो. मग परिमिती म्हणजे काय, तर बाहेरची जेवढी ती संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो, परिमिती म्हणतो. म्हणजे बाजू जी आहे त्याला परिमिती म्हणतो. 48 आहे, 4 बाजू आहे. 48 ला जर 4 ने भागला आपण तर आपल्याला एक बाजू मिळेल. 12 चौक 48 होते, म्हणजे याला जर भागलं तर 12. एक बाजू ही 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे आणि ही 12 आहे. म्हणजे ही परिमिती जी झाली ती किती झाली, तर ती झाली 48. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती दिलेली आहे, आता आपली एक बाजू निघली 12. 12चा वर्ग किती होतो, 144. 144 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि चौरस सेमी हे याच्यामध्ये आन्सर काढायचा कधी बी चौरस सेमी. ओके, क्षेत्रफळ काढत असताना चौरस सेमी, चौरस मीटर अशा पद्धतीने क्षेत्रफळ निघत असते, लक्षात ठेवायचं आहे. ओके, एका पेपरमध्ये ऑप्शन दिलं होतं 144 सेमी समजा. ओके, मग 144 सेमी आहे की 144 चौरस सेमी आहे, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. पेपरमध्ये गडबड होते, एकसारखा जर प्रश्न आला, ऑप्शन आला तर तुमचा तिथं गडबड नाही झाली पाहिजे. तर हे चौरस सेमीमध्ये आन्सर काढायचं.